IVF या ट्रीटमेंट बद्दल आपण प्रत्येक जण ऐकून आहोत. मात्र ही प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही IVF प्रक्रिया कशी केली जाते हे आज आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून महिलेला हार्मोनल इंजेक्शन दिले जाते, जेणेकरून ओव्हरीज मध्ये एक पेक्षा जास्त अंडी तयार होतील. अंड्यांचा आकार किती मोठा झाला आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर्स एक दिवस आड करून अल्ट्रासाऊंड करतात. पाळीच्या 7व्या किंवा 8व्या दिवशी डॉक्टर पुन्हा एकदा एगची साईज किती मोठी झाली आहे हे पाहतात. जर अंड्याचा आकार 18 ते 20 mm झाला असेल तर अशा वेळी महिलेला लगेच एनेस्थेशिया देऊन तिच्या ओव्हरीज मधील ही अंडी बाहेर काढली जातात. त्या दिवशी मेल पार्टनरच्या स्पर्मचे सॅम्पल सुद्धा घेतले जातात. त्यानंतर महिलेचे अंड आणि पुरुषाचे शुक्राणू हे लॅबमध्ये ठेवले जातात, जेणेकरून ते फलित होऊन त्याचं एम्ब्रिओमध्ये रूपांतर होईल. हे तयार करण्यात आलेलं एम्ब्रिओ 5 दिवस लॅबमध्येच एका विशिष्ट तापमानामध्ये ठेवले जाते. प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि वेदनारहित असते. साधारणतः या प्रक्रियेला 5 ते 10 मिनिटं इतकंच लागतात. तर तयार झालेल्या उत्तम दर्जाच्या एम्ब्रिओपैकी 1 किंवा 2 एम्ब्रिओ एका पातळ नळीद्वारे म्हणजेच स्पेक्युलाद्वारे महिलेच्या गर्भाशयात सोडले जाते. प्रक्रियेनंतर संबंधित महिलेला डॉक्टर एक 20 ते 25 मिनिटं आराम करण्याचा सल्ला देतात आणि नेक्स्ट डे पासून ती पुन्हा आपली दैनंदिन कामं करू शकते. प्रक्रियेनंतर साधारणतः 12 ते 14 दिवसानंतर डॉक्टर रक्ताची चाचणी म्हणजेच बीटा HCG टेस्ट करण्याचा सल्ला देतात. या टेस्टमध्ये महिलेला प्रेग्नेन्सी राहिली आहे किंवा नाही हे कळतं. IVFचा सक्सेस रेट हा 80 ते 90% इतका असतो. मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार हा दर बदलतो, कारण संबंधित महिलेचे वय, अंड्याची गुणवत्ता, शुक्राणूची गुणवत्ता आणि तयार करण्यात आलेलं एम्ब्रिओ या सगळ्या घटकांवर IVFचा दर हा अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक कपलची IVF जर्नी ही वेगवेगळी असते. मात्र तुम्हाला अजून एक गोष्ट आम्हाला सांगायची आहे की जर तुम्हाला IVF करून घ्यायचं असेल तर यासाठी योग्य IVF तज्ज्ञ निवडणं फार गरजेचं आहे. याशिवाय योग्य IVF केंद्राची निवड करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या हेल्दी गाइन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.